श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज, ज्यांनी लाखो लोकांची दुःख दूर केली, ज्यांनी भक्तांना संकटातून बाहेर काढलं. आजही असंख्य भक्त सांगतात की स्वामी आजही जिवंत आहेत आणि भक्तांच्या मदतीला धावून येतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिन कसा साजरा करावा, स्वामींची पंचोपचार पूजा कशी करावी आणि हा दिवस स्वामींना कसा प्रिय होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी तुम्हाला काही विशेष संकेत देणार आहेत. भक्तांनो, स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे स्वामींच्या अवताराची आठवण करण्याचा दिवस. अनेक भक्त मानतात की स्वामी हे दत्तावतार आहेत. स्वामींनी आयुष्यभर एकच गोष्ट सांगितली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा एखादा भक्त मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी त्याला कधीच निराश करत नाहीत. म्हणून प्रगट दिनाच्या दिवशी भक्तांनी स्वामींचे नामस्मरण करावे, स्वामींची पूजा करावी, गरिबांना अन्नदान करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन शुद्ध ठेवावे. कारण स्वामींना मोठे विधी नको असतात, स्वामींना भक्ती हवी असते. स्वामी प्रगट दिन कसा साजरा करावा? स्वामी भक्तांनो, हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही काही सोप्या गोष्टी करू शकता. पहिली गोष्ट, सकाळी लवकर उठणे. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे, घरात स्वामींच्या फोटो समोर दिवा लावावा आणि मनात म्हणावे, स्वामी समर्थ, आजच्या या पवित्र दिवशी तुमची कृपा आमच्यावर राहू द्या. दुसरी गोष्ट, स्वामी नामजप. स्वामींना सर्वात प्रिय आहे नामस्मरण. तुम्ही हा जप करू शकता. ओम श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करा. जप करताना फक्त एकच विचार करा, स्वामी माझ्या सोबत आहेत. तिसरी गोष्ट, स्वामींचे चरित्र वाचन. प्रगट दिनाच्या दिवशी शक्य असल्यास स्वामी समर्थ चरित्र वाचा, कारण स्वामींच्या कथा ऐकल्या की मनातील भीती दूर होते. चौथी गोष्ट, अन्नदान. स्वामींना अन्नदान खूप प्रिय होते, म्हणून त्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न द्या, एखाद्या भुकेल्या माणसाला जेवण द्या. हे केल्याने स्वामी अत्यंत प्रसन्न होतात. आता आपण जाणून घेऊयात स्वामींची पंचोपचार पूजा कशी करायची. पंचोपचार म्हणजे 5 प्रकारे पूजा करणे. पंचोपचार पूजेची पद्धत. पहिली वस्तू, गंध, चंदन. सर्वप्रथम स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीला चंदन लावा. मनात म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या जीवनात शांतता द्या. दुसरी वस्तू, पुष्प. स्वामींना फुले अर्पण करा. फुले अर्पण करताना म्हणा, स्वामी समर्थ, माझे जीवन सुगंधित करा. तिसरी गोष्ट, धूप. धूप दाखवा. याचा अर्थ आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर व्हावी. चौथी गोष्ट, दीप. स्वामींसमोर दिवा लावा. दीप म्हणजे प्रकाश. मनात प्रार्थना करा, स्वामी, माझ्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश द्या. पाचवी गोष्ट, नैवेद्य. शेवटी स्वामींना नैवेद्य दाखवा. नैवेद्य म्हणून तुम्ही देऊ शकता साखर, दूध, फळ किंवा साधा प्रसाद. स्वामींना साधेपणा खूप प्रिय आहे. भक्तांनो, स्वामींना सर्वात प्रिय असतं भक्ताचं निर्मळ मन. जर तुम्ही पूजा केली नाही तरी चालेल, पण जर तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी नक्की ऐकतात. स्वामींचं एक वाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
कदाचित तुम्ही सध्या खूप दुःखात असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीच चांगले होत नाही. पण आज प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी तुम्हाला एकच सांगतायत, बाळा, धीर धर, मी तुझ्या सोबत आहे. तुम्ही फक्त स्वामींचं नाव घ्या. एक दिवस तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार घडेल. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा फक्त उत्सव नाही, हा दिवस म्हणजे स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्याचा दिवस आहे. अनेक लोक विचारतात, आपण स्वामींची पूजा करतो, नामस्मरण करतो, पण स्वामी खरोखर आपल्या जवळ असतात का? भक्तांनो, याच प्रश्नाचं उत्तर स्वामींनी खूप आधी दिले. स्वामी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात स्वामींची संपूर्ण कृपा दडलेली आहे. जेव्हा एखादा भक्त खूप दुःखात असतो, जेव्हा त्याला वाटतं की आता कोणीच मदत करू शकत नाही, तेव्हा स्वामी शांतपणे त्याच्या जीवनात येतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या संधीच्या रूपात, कधी एखाद्या चमत्काराच्या रूपात. म्हणूनच स्वामी भक्तांनो, प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही एक गोष्ट नक्की करा. आज दिवसभरात किमान एकदा तरी डोळे बंद करून स्वामींना मनापासून सांगा, स्वामी, माझ्या जीवनाची जबाबदारी तुमच्या हातात देतो. जेव्हा भक्त अशी प्रार्थना करतो तेव्हा स्वामी त्याला कधीच एकटं सोडत नाहीत. भक्तांनो, स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात असंख्य चमत्कार केले. अक्कलकोटमध्ये हजारो लोक स्वामींकडे यायचे. कोणी आजारातून त्रासलेला, कोणी कर्जामुळे त्रासलेला, कोणी घरातील संकटामुळे त्रासलेला. पण जेव्हा ते स्वामींच्या चरणी यायचे तेव्हा त्यांच्या जीवनात काहीतरी बदल व्हायचा. कारण स्वामी फक्त देव नव्हते, स्वामी म्हणजे भक्तांच्या दुःखाचे औषध होते. म्हणूनच आजच्या या प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही स्वामींना एक छोटीशी प्रार्थना करा. स्वामी, माझ्या घरावर तुमची कृपा ठेवा. तुमच्या घरात शांतता राहील, तुमच्या मुलांवर संकट येणार नाही आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतील. भक्तांनो, अनेक लोकांना असं वाटतं की पूजा करायला मोठे विधी करावे लागतात, पण स्वामींना मोठ्या विधींपेक्षा भक्ती जास्त प्रिय आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल, जर तुम्हाला पूजा नीट करता येत नसेल, तरीही तुम्ही फक्त एक गोष्ट करा. दिवसातून काही वेळा मनापासून म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. हा जप तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. हा जप तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जप स्वामींना तुमच्या जवळ आणतो. भक्तांनो, प्रगट दिनाच्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा दिवस स्वामींना समर्पित करा. आज शक्य असल्यास मोठ्यांचा आदर करा, गरिबांना मदत करा आणि कोणाचंही मन दुखावू नका. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाला मदत करता तेव्हा स्वामी तुमच्यावर खूप प्रसन्न होतात. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण अनेक भक्त सांगतात की प्रगट दिनाच्या दिवशी स्वामींची कृपा विशेष असते. आज तुम्ही स्वामींना जे काही मनापासून मागाल ते लवकर पूर्ण होण्याची शक्यता असते. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना करा, स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील अंधार दूर करा. आणि विश्वास ठेवा, स्वामी तुमची प्रार्थना नक्की ऐकतील. भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची तुमच्यावर कृपा आहे तर कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम श्री स्वामी समर्थ. कारण जिथे स्वामींचे नाव घेतले जाते तिथे स्वामींची कृपा नक्की असते. भक्तांनो, कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा माणूस पूर्णपणे थकून जातो. सगळ्यांसमोर तो मजबूत दिसतो, पण आतून तो खूप तुटलेला असतो. काही लोकांना कुटुंबाची चिंता असते, काहींना पैशांची चिंता असते, काहींना मुलांच्या भविष्याची चिंता असते.
आणि अशा वेळी माणूस मनातच विचार करतो, देवा, माझं ऐकणारं कोणी आहे का? भक्तांनो, आज मी तुम्हाला एक सत्य सांगतो, तुम्ही एकटे नाही आहात. कारण स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. स्वामींना तुमचं दुःख माहिती आहे. स्वामींना तुमच्या मनातील प्रत्येक विचार माहिती आहे. तुम्ही कधी कधी लोकांसमोर हसत असाल, पण रात्री एकटे असताना डोळ्यात पाणी येत असेल. तुम्ही कदाचित कोणालाही सांगत नसाल, पण स्वामींना सगळं कळतं. म्हणूनच स्वामी भक्तांनो, आजच्या या प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी तुम्हाला सांगतायत, बाळा, आता काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यात जे दुःख आहे ते कायमचं राहणार नाही. तुझ्या आयुष्यात जो अंधार आहे तो कायमचा राहणार नाही. कारण ज्या भक्ताने स्वामींवर विश्वास ठेवला त्याचं आयुष्य स्वामी कधीच रिकामं ठेवत नाहीत. भक्तांनो, अनेक लोक स्वामींकडे फक्त संकटातच येतात, पण खरा भक्त तो असतो जो आनंदातही स्वामींना विसरत नाही. तुम्ही कितीही मोठे झालात, तुमच्याकडे कितीही पैसा आला, तरी एक गोष्ट कधीच विसरू नका, तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडलंय ते स्वामींच्या कृपेनेच घडलंय. म्हणूनच प्रगट दिनाच्या दिवशी स्वामींना धन्यवाद देणं खूप महत्वाचं आहे. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात जे काही दिलं आहे त्यासाठी धन्यवाद. ही एक छोटीशी प्रार्थना आहे, पण ती स्वामींना खूप प्रिय आहे. भक्तांनो, आज एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी भक्ताची परीक्षा घेतात, पण भक्ताला कधीच सोडत नाहीत. कधी कधी तुमच्या आयुष्यात अडचणी येतात, कारण स्वामी तुम्हाला मजबूत बनवत असतात. जसं सोनं आगीत टाकल्यावर शुद्ध होतं, तसा माणूस संकटांमधून मजबूत बनतो. म्हणून जर सध्या तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील तर घाबरू नका, कारण कदाचित स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठं चांगलं तयार करत असतील. भक्तांनो, प्रगट दिनाच्या दिवशी एक गोष्ट नक्की करा, आज कोणत्याही माणसाबद्दल वाईट विचार करू नका, कोणावर राग ठेवू नका. कारण जिथे मन शुद्ध असतं तिथे स्वामींची कृपा सहज मिळते. आजचा दिवस प्रेमाचा ठेवा, शांततेचा ठेवा आणि स्वामींच्या नावाचा ठेवा. कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे दुःख जास्त वेळ टिकू शकत नाही. भक्तांनो, जर तुम्ही खरोखर स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत असाल तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. कारण जेव्हा हजारो लोक एकत्र स्वामींचं नाव घेतात तेव्हा त्या ठिकाणी स्वामींची कृपा नक्की उतरते. भक्तांनो, आता तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही कधी मनापासून स्वामींना हाक मारली आहे का? अशी हाक जी शब्दांनी नाही तर मनाच्या तळातून निघते. कारण स्वामी समर्थांना मोठ्या आवाजात केलेली प्रार्थना ऐकू येतेच असं नाही, पण मनातून केलेली हाक मात्र स्वामी नक्की ऐकतात. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते खूप अडचणीत होते, जेव्हा त्यांना कोणताच मार्ग दिसत नव्हता, तेव्हा त्यांनी फक्त एकच शब्द म्हटला, श्री स्वामी समर्थ. आणि काही दिवसांत त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल झाला. कधी अचानक एखादी चांगली बातमी मिळाली, कधी अचानक एखादं अडलेलं काम पूर्ण झालं, कधी अचानक एखादी समस्या शांतपणे दूर झाली. भक्तांनो, हे सगळं योगायोग नसतं, ही असते स्वामींची कृपा. म्हणूनच प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही स्वामींना एक वचन द्या. मनात म्हणा, स्वामी, सुखात असो किंवा दुःखात मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. कारण खरा भक्त तो नसतो जो फक्त संकटात देवाला आठवतो. खरा भक्त तो असतो जो प्रत्येक क्षणी देवावर विश्वास ठेवतो. भक्तांनो,
आज प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी तुम्हाला एक संकेत देत आहेत. कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल. कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून एखाद्या समस्येत अडकले असाल. पण स्वामी सांगतायत, धीर धर बाळा, योग्य वेळ जवळ आली आहे. कधी कधी देव लगेच उत्तर देत नाही, कारण देव योग्य वेळेची वाट पाहत असतो. जर तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवला तर योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त देतील. भक्तांनो, स्वामी समर्थांनी आयुष्यभर एक गोष्ट शिकवली, अहंकार सोडा आणि विश्वास ठेवा. जेव्हा माणूस अहंकार सोडतो तेव्हा देव त्याच्या आयुष्यात प्रवेश करतो. म्हणून आज प्रगट दिनाच्या दिवशी स्वामींच्या चरणी तुमचं दुःख ठेवा, तुमच्या चिंता ठेवा, तुमच्या समस्या ठेवा आणि मनात म्हणा, स्वामी आता सगळं तुमच्यावर सोपवलं. भक्तांनो, विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींवर विश्वास ठेवता तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यात असे मार्ग उघडतात जे तुम्ही कधी कल्पनाही केली नसते. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळा म्हणा, ओम श्री स्वामी समर्थ. हा छोटासा जप तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे संकट जास्त वेळ टिकू शकत नाही. भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. कारण जेव्हा तुम्ही विश्वासाने हे शब्द लिहिता तेव्हा त्या विश्वासाची ऊर्जा तुमच्या आयुष्यात काम करायला सुरुवात करते. भक्तांनो, कधी तुम्ही असा विचार केलाय का की लाखो लोकांमध्ये हा संदेश तुमच्यापर्यंतच का आला? यामागे एक कारण असतं. जेव्हा एखाद्या भक्ताचं मन स्वच्छ असतं, जेव्हा तो मनापासून देवावर विश्वास ठेवतो तेव्हा देव स्वतः त्याच्यापर्यंत संदेश पोहोचवतो. म्हणून कदाचित आजचा हा संदेश स्वामी समर्थांनीच तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. कारण स्वामींना माहिती आहे की सध्या तुमच्या मनात खूप विचार चालू आहेत. कधी कधी तुम्हाला असं वाटतं, मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्या आयुष्यात अडचणी काय येतात? भक्तांनो, हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतोच. पण लक्षात ठेवा, देव कधीच भक्तावर अन्याय करत नाही. कधी कधी आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असतात. स्वामी समर्थ म्हणायचे, जो धीर धरतो त्याला फळ नक्की मिळतं. म्हणून जर सध्या तुमच्या आयुष्यात काही समस्या असतील तर घाबरू नका. कारण कदाचित स्वामी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी तयारी करत असतील. भक्तांनो, आज प्रगट दिनाच्या दिवशी मी तुम्हाला एक छोटी पण अत्यंत प्रभावी गोष्ट सांगते. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी समर्थ माझ्या जीवनातील अडथळे दूर करा. ही प्रार्थना मनापासून करा आणि मग शांतपणे झोपा. अनेक भक्तांचा अनुभव आहे की अशी प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडायला सुरुवात झाली. कधी अचानक चांगली बातमी आली, कधी अडलेलं काम पूर्ण झालं, कधी घरातील समस्या कमी झाल्या. भक्तांनो, स्वामींची कृपा कधी आणि कशी येईल हे कोणीही सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ज्या भक्ताचा विश्वास मजबूत असतो त्याच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार नक्की घडतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, कितीही अडचणी आल्या तरी स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊ देणार नाही. कारण जेव्हा विश्वास मजबूत असतो तेव्हा देवही त्या भक्ताची साथ कधी सोडत नाही. भक्तांनो, आज प्रगट दिनाच्या दिवशी स्वामी तुम्हाला एकच सांगतात, बाळा धीर धर, तुझ्या आयुष्यातील चांगले दिवस जवळ आलेत. म्हणून चिंता करू नका.
स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या नावाचा जप करत राहा. भक्तांनो, जर तुम्ही खरोखर स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम श्री स्वामी समर्थ. कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे स्वामींची कृपा नक्की असते. भक्तांनो, आज तुम्ही स्वामींचं नाव घेतलं, त्यांची पूजा केली, त्यांची आठवण काढली, इतकंच स्वामींसाठी खूप आहे. स्वामी समर्थांना मोठ्या गोष्टी नको असतात. त्यांना फक्त भक्ताचं प्रेम आणि विश्वास हवा असतो. कदाचित तुमच्या आयुष्यात अजूनही काही अडचणी असतील, कदाचित अजूनही काही प्रश्न अनुत्तरित असतील, पण आज प्रगट दिनाच्या या पवित्र दिवशी स्वामी तुमच्या कानात एकच शब्द सांगतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर होईल. ज्या घरात स्वामींचं नाव घेतलं जातं त्या घरात दुःख जास्त काळ राहू शकत नाही. म्हणून आज झोपण्यापूर्वी फक्त एकदा मनापासून म्हणा ओम श्री स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा. स्वामी तुमच्या जीवनात असा मार्ग उघडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. हा पवित्र प्रगट दिन जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला रोज स्वामी समर्थांचे प्रेरणादायी आणि भक्तिमय संदेश ऐकायला मिळतील. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.